हॅलो, नमस्कार मंडळी. आज माझं फर्स्ट लेक्चर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याच्यामध्ये आपण थोडीफार मायक्रोसॉफ्ट वर्डची ओळख करूया. हे लेक्चर टप्प्याटप्प्याने मी ह्याचा व्हिडिओ बनवेन. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर आपण सुरुवात करूया मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड बेसिकली आपण लेटर टायपिंग, छोटे छोटे फॉर्मॅट या गोष्टींसाठी वापरतो. सगळ्यात आधी आपण कुठलंही लेटर टाईप करतो. ए बी सी डी फॉर एक्झाम्पल दिस. आता हे मी टाईप केलं आहे. आता मला ह्याचं फॉन्ट वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिजे. टाइम्स न्यू रोमन. त्याच्यानंतर हे मला विजिबल नाही आहे, तर मी फॉन्ट 18 करते. त्याच्यानंतर मला फक्त ए आणि बीला बोल्ड करायचं आहे, हायलाईट. तर मी शॉर्टकट की कंट्रोल बी वापरू शकते किंवा मी बी मीन्स बोल्ड ते वापरू शकते. आता राहिला सीला मला कलर द्यायचा आहे, तर मी याला रेड कलर. डीला मला अंडरलाईन करायची आहे, तर मी अंडरलाईन. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर मला आता इथेच एक टेबल बनवायचा आहे छोटासा. त्यासाठी मी इन्सर्ट टेबल, हे बघा मित्रांनो, इथे आहेत. तुम्हाला किती रोज किती कॉलम्स पाहिजे ते तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये कमी जास्त करण्यासाठी तुम्ही शेवटच्या कॉलमला येऊन एंटर प्रेस करू शकता, किंवा हा मला कॉलम जास्तीचा होतोय तर हा मी पूर्ण सिलेक्ट करून राईट क्लिक, डिलीट सेल्स, एंटायर रो, ओके. याप्रमाणे मी डिलीट, ॲड या दोन्ही गोष्टी करू शकते. त्यानंतर आपण वळूया फॉन्टकडे. हे जे सगळे फॉन्ट्स आहेत, इथे सगळे इंग्लिश, हिंदी, मराठी असे पण आहेत. आता मला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये टाईप करण्याचं झालं तर मी शिवाजी 01 हा फॉन्ट करेन. हा फॉन्ट बेसिकली तुमच्या कम्प्युटरमध्ये इनबिल्ट नसेल, तो तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही कीबोर्डमध्ये पण करू शकता, किंवा इन्सर्ट, सिम्बॉल, मोर सिम्बॉल्स आणि फॉन्टच्या इथे तुम्हाला एक लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला जो मराठी फॉन्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती लँग्वेज हे करू शकता. जोही अक्षर असेल तो क्लिक असावा. त्यानंतर आपल्याला इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण मराठीही टायपिंग करू शकतो. फक्त फॉन्टच्या इथे तुम्हाला जाऊन चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर आपण वळूया पेज लेआउट. पेज लेआउटमध्ये मार्जिन, पेपर, लेआउट. इथे तुम्हाला तुमचा पेज पोर्ट्रेट, लँडस्केप, उभा आणि आडवा असे 2 पद्धती असतील. आणि पेपरमध्ये A4, लीगल, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही पेपर चेंज करू शकता. आता मला पेज कलर द्यायचा आहे. हा जो माझा व्हाईट बॅकग्राऊंड आहे पेजचा, त्याच्यामध्ये मला कलरफुल पेज पाहिजे. तर आय एम क्लिकिंग पेज लेआउट, पेज कलर. हे बघा मित्रांनो, जसा जसा मी कुठल्याही कलरला हे करते त्याप्रमाणे माझं पेजचा रंग बदलत चालला आहे.
फिल इफेक्टमध्ये जाऊ शकता तुम्ही. इथे पण 4 ऑप्शन्स आहेत, ग्रेडियंट, टेक्स्चर, पॅटर्न, पिक्चर. वन कलर वरती जेव्हा मी क्लिक करते तेव्हा इथे एक कलरच येतोय. जेव्हा मी क्लिक करते टू कलर, तर इकडे आपल्याला 2 कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही शेडिंग स्टाईलही चेंज करू शकता. ठीक आहे. आता मला ह्याच पेजला बॉर्डर द्यायची आहे, तर सेम पेज लेआउट, पेज कलरच्या नंतरचाच ऑप्शन आहे पेज बॉर्डर. इथे आर्ट करून एक ऑप्शन दिसेल मित्रांनो, त्यामध्ये सर्व प्रकारच्या बॉर्डर्स आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पेज बॉर्डर चेंज करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या दिवसापुरता एवढंच. आपण उद्या भेटूया. आता कोरोनाचा काळ चाललाय, स्वस्थ राहा, घरी राहा, गरज नसल्यास बाहेर पडू नका आणि बाहेर जाणं टाळता येत नसेल तर मास्क शिवाय जाऊ नका. आवश्यक ते प्रिकॉशन्स घ्या. आपण लवकरच भेटू. धन्यवाद.